आणि राज्यातल्या महापालिका निवडणुकांची आज घोषणा होण्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई आणि ठाण्यातील मेगा प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली। मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सच्या एकूण 125 एकरवर जागतिक सेंट्रल पार्क उभारण्यात येत आहे। प्रस्तावित सेंट्रल पार्कच्या आराखड्याचं सादरीकरण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते। मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क हे सर्वात मोठं गिफ्ट असून हे पार्क भूमिगत मार्गानं थेट कोस्टल रोडला जोडलं जाणार आहे। तसंच या प्रकल्पामुळे रेसकोर्सला कोणताही धक्का लागणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदेने दिली। सेंट्रल पार्क सोबतच ठाणेकरांसाठी उपमुख्यमंत्री शिंदेनी एक मोठी घोषणा केली। ठाण्याच्या खाडी किनारी भारतातील सर्वात उंच व्ह्यूइंग टॉवर उभारणार असल्याची घोषणा शिंदेनी केली आणि त्यासोबतच ठाण्यातील विविध विकास कामांबाबतही शिंदेनी माहिती दिली। मुंबईकरांसाठी हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे। आजवरच्या सगळ्या प्रकल्पांमधलं सगळ्यात मोठं गिफ्ट हे जे जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क जे आहे ते आहे आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास 300 एकराचं आपण मगाशी बघितलं की त्याची कनेक्टिव्हिटी देखील त्याचं अंडरपासने आम्ही जोडतोय, त्याचं देखील टेंडर निघालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।